जय गुरु. जय गुरु. जय गुरु. आले का सगळे? जय गुरु. जय गुरु. काय होतं माझ्या मोबाईलला? सुरू करायचं का? किती किती जण आले सर? 12 जण झालेत आतापर्यंत. थांबूया 2 मिनिटं. हम्म. चालेल. आधी पहिले 5 घेऊया का पटकन? परत एकदा रिमाइंड करण्यासाठी. चालेल. चला पहिले 5 आपण पटापट बघूया, कारण आपण मागच्या वेळेला अभ्यास केलेला आहे त्यांचा. तर लाईनीत जे जे आहेत सर त्यांची नावं घ्या. एकेकानी श्लोक वाचायचा आणि अर्थ सांगायचा. वाचायचंच आहे ना. अनघा ते घ्या. यस्मिन् देशे न सन्मानो न प्रीति न च बांधवाः न च विद्यागमः कश्चित् न तत्र दिवसं वसेत्. अन्वय घ्या आणि अर्थ घ्या पटकन. अन्वय. यस्मिन् देशे न सन्मानः न सम्मान प्रीतिः. आहे बघा तिथे लिहिलेलं. सम्मान. सम्मानः. यस्मिन् देशे न सम्मानः न प्रीतिः न च बांधवाः न च कश्चित् विद्यागमः तत्र दिवसं न वसेत्. न आता वसेत्. अर्थ, ज्या देशात सन्मान नाही, प्रेम नाही, नातेवाईक नाही, तसेच कोणत्याही विद्येची प्राप्ती होणार नसेल, तेथे कंसात म्हणजे तेथे एक दिवसही राहू नये. बरोबर. दुसरं. पुढचे कोण आहे? अंजली खानोलकर ताई. अंजलीताई वाचा जरा. अन्वय आणि अर्थ पण वाचा. वाचते हा. हो. अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च अजापुत्रं बलिं दद्यात् देवो दुर्बलघातकः. म्हणजे अन्वय वाचा. हा, अन्वय वाचू ना आधी. हो. अश्वं बलिं नैव दद्यात्, गजं बलिं नैव दद्यात्, व्याघ्रं नैव च दद्यात्. म्हणजे ते अध्यारूत आहे. अजापुत्रं बली दद्यात् देवः दुर्बल घातकः भवति. म्हणजे सुद्धा दुर्बलांचा घातक असतो. अश्व म्हणजे घोड्याला कधी देत नाहीत. आता घोड्याला बळी देत नाहीत, हत्तीला बळी देत नाहीत, सिंहाला तर नाहीच नाही. केवळ बकऱ्यालाच बळी दिला जातो. अजापुत्रम म्हणजे बकऱ्याचं पिल्लूच. यावरून देव ही दुर्बलांचा घातक आहे असे म्हणता येते. आता तिसरा नंबर कोणाचा आहे? भाग्यश्री ताई. हा सर. मागच्या वेळेला नाही, मागच्या वेळेला जो एक वीक नव्हते मी. बरं. हे सुभाषित शिकवली तेव्हा नव्हतीस का? नव्हते. बरं, वाचून बघ आता. चालेल. उदारस्य तृणं वित्तं शूरस्य मरणं तृणं विरक्तस्य तृणं भार्या निस्पृहस्य तृणं जगत्. छान वाचलंस. अन्वय. अन्वय आहे. उदारस्य कृते वित्तं तृणं, शूरस्य कृते मरणं तृणं, विरक्तस्य कृते भार्या तृणं, निस्पृहस्य कृते जगत् तृणं अस्ति. म्हणजे उदार माणसाला धन तृण समान किंवा तुच्छ वाटते. तृण म्हणजे काय? तृण म्हणजे तुच्छ. गवत. छोट. वीर पुरुषाला मृत्यू तृणवत वाटतो. विरक्ताला स्त्री तृणवत वाटते.
आणि निर्लोभी माणसाला जग तृणवत असते. म्हणजे उदार पुरुष हा मराठीच. हा हा मराठीचा बस कळला ना अर्थ? हो 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 कळालं. हा हा पुढे आता भाग्यश्री ताई नंतर कोण आहे? चारुताई हिरवे. चारुताई वाचाल का? हो वाचते. काय वाचायचं हे हा चौथा श्लोक वाचायचा, अन्वय वाचायचा आणि अर्थ वाचायचा. चालेल. जननी जन्मभूमिश्च जाह्नवी च जनार्दनः जनकः पंचश्चैव जकारः तमश्चैव पंचमश्चैव जकारः पंच दुर्लभाः. हम्म, अन्वये जननी जन्मभूमिः जाह्नवी जनार्दनः हम्म, पंचमः च जनकः हम्म, एते पंचजकाराः दुर्लभाः सन्ति. हा, मीनिंग अर्थ माता, मातृभूमी, गंगा, भगवान श्रीकृष्ण व पिता या 5 गोष्टी आयुष्यभर लाभणे जगात फार कठीण आहे. बरोबर. अर्थ खर्च हा काय वेळेला आपण छान बघितला होता अर्थ याचा. अर्थ कळलाय ना सगळ्यांना? आई, होय हो मातृभूमी, होय गंगा, गंगा नदी, भगवान श्रीकृष्ण आणि वडील या 5 गोष्टी आयुष्यभर लाभणे जगामध्ये फार कठीण असते. म्हणजे ज्यांना मिळालेल्या आहेत ते फार भाग्यवान आहेत. ताई जान्हवी म्हणजे गंगा. हो, जान्हवी म्हणजे गंगा. पुढे जाऊया 5वा. कविताताई घ्या. हो सर. शैले शैले न माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे साधवो न हि सर्वत्र चंदनम न वने वने. अन्वय माणिक्यम शैले शैले न भवति मौक्तिकम गजे गजे न भवति चंदनम वने वने न भवति तथा एव सर्वत्र साधवः न भवन्ति. वरती. हम्म, अर्थ हम्म, माणके प्रत्येक पर्वतावर मिळत नाहीत. हम्म, प्रत्येक हत्तींच्या गंडस्थळात मोती मिळत नाहीत. प्रत्येक वनात चंदन वृक्ष असत नाही. तसेच सज्जन पुरुष सर्वत्र असत नाहीत. बरोबर. मोरल पण वाचायचं का भावार्थ? नाही नाही बस एवढंच. हा ओके. एवढंच वाचायचं. एवढे सगळे 5 समजले ना तुम्हाला? आता घाईघाईत घेतले आपण, पण ह्याच्या आधी आपण डिटेलमध्ये घेतले होते म्हणून आपण रिवाइज केलं ते सगळं. आता आपण हो 6व्या सुभाषिताकडे जाऊया. कोण वाचेल? माधुरीताई. माधुरीताई वाचा. हॅलो हा वाचा. वाचते. प्रदोषे दीपकश्चंद्रः प्रभाते दीपको रविः त्रैलोक्ये दीपको धर्मः सुपुत्रः कुलदीपकः. छान वाचलं. आता अन्वय पण वाचा त्याचा. ओके. चंद्रः प्रदोषे दीपकः भवति, रविः प्रभाते दीपकः भवति, धर्मः त्रैलोक्ये दीपकः भवति, तथा सुपुत्रः तथा सुपुत्रः कुलस्य दीपकः भवति. हा, आता एक बघा, प्रदोषे हा शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगता येईल का? हो सकाळ काय? रात्री. सकाळ संध्याकाळ किंवा रात्र? रात्र ना सर. रात्र, प्रदोष, हम्म. रात्री. हा, आता हा. बघा, हे असा अन्वय वाचल्यानंतर तुमच्या मनात काय काय येतं ते जरा सांगा मला आधी. हम्म. कोणीतरी एकाने सांगा, सगळ्यांनी एकदम बोलू नका. रात्री चंद्र हाच दिवा हा, म्हणजे दिवा प्रकाश काय देतो. काम करतो? हा, दिवा प्रकाश काय देतो काम करतो? थोडक्यात. प्रकाश प्रकाश देण्याचं काम देतो. करतो. हा, हो. तर आता पूर्वी दिवस खेडेगावांमध्ये वगैरे दिवा नसायचा. तर हो. तेव्हा पौर्णिमेचा चंद्र वगैरे, चंद्राचा हा उजेड हाच दिव्याप्रमाणे असायचा. म्हणजे आपल्यासारखे हो. लाईट वगैरे नव्हते. अजूनही हम्म. काही ठिकाणी नाहीत असं मला वाटतंय, पण बहुतेक सगळ्या ठिकाणी असावेत. पण आता आहेत. हा, चंद्र हा रात्री दिव्याचं काम करतो, म्हणजे उजेड देण्याचं, प्रकाश प्रकाश देण्याचं देण्याचं काम काम. करतो.
आता पुढच्याचा काय अर्थ वाटतो तुम्हाला? रवी प्रभाते दीपकः भवति. रवी म्हणजे सूर्य. बरोबर. हा दिवसा किंवा सकाळी. हा दिवसाच म्हणायला हवं. हो हो प्रकाश देण्याचे काम करतो किंवा प्रकाश देतो. बरं. धर्म त्रैलोक्य दीपकः. हा बोला बोला काय बोला. ताई? हा धर्म त्रैलोक्य दीपकः भवति. आणि हा धर्म जो आहे तो हा तिन्ही लोकांमध्ये प्रकाश देण्याचे, ज्ञान देण्याचे काम करतो. आता इथे धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे काय? सदाचरण, चांगलं वागणं, चांगले आचरण. ते वागणं, त्याला हा धर्म म्हणते. हम्म. आणि तर जो आपण सदाचरण नेहमी चांगलंच वागलं ना तर त्रैलोक्यात कुठेही ते प्रकाशमानच असतं. हो हा तथा पुढे आणि पुढचा सांगा. तथा चांगला हा पुत्र देखील हा संपूर्ण कुळाला प्रसिद्धी देणारा दिवाच होय. बरोबर, छान सांगितलात अर्थ. थँक्यू. वाचला नाही ना पुढचा आधी? हा नाही नाही. हा आता हा अर्थ वाचा. हा रात्री चंद्र हाच दिव्याचे काम करतो. प्रभात समयी सूर्य हाच दिवा म्हणजेच प्रकाश देण्याचे काम करतो. धर्म तीनही मला तिथे दिसत नाही, तीनही लोकात प्रकाशणारा दिवा आहे. तर चांगला पुत्र देखील कुळाला प्रसिद्धी देणारा दिवाच होय. का बरं म्हटलंय चांगल्या मुलाला कुळाची प्रसिद्धी देणारा दिवा, असं का बरं म्हटलंय? मनात काय येतं तुमच्या? कुळाचा उद्धार होतो आणि पुढची पिढी आणखी चांगली उपजते असं म्हणूया. म्हणजे पुढ- दिवा जसा प्रकाश दिल्याने सगळ्यांना समजतं की कुठे काय आहे, तसं तो पुत्र कुठे किंवा त्या कुळाचं अस्तित्व त्या मुलामुळे सगळ्यांना कळतं की अरे इथे म्हणजे हे लोक आहेत इथे असं. म्हणजे आज बघा आपण ज्या लोकांची नावं आदराने घेतो हम्म. त्यांनी त्यांचं कुळ प्रसिद्ध केलेलं आहे. म्हणजे हम्म. आपण श्रीरामाचं नाव घेतो, श्रीकृष्णाचं नाव घेतो, आपण आज मोदीजींचं पण नाव घेतो. हम्म. ह्या सगळ्यांची नावं का घेतो आपण? तर Sorry. तिन्ही म्हणजे केव्हाही, म्हणजे आजच नाही तर अनेक कालावधीपर्यंत त्यांची नावं घेतली जाणार आहेत. आता हे श्रीकृष्ण श्रीराम कधी होऊन गेले तरी आज आपण त्यांची नावं घेतो. कारण का? तर ते सुपुत्र होते. त्यांनी कुलाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. आजही त्यांचं नाव घेतलं जातं, त्यांच्या कुळाचं आजही नाव घेतलं जातं. म्हणून चांगला पुत्र ज्या कुळामध्ये निपजतो तो कुळाचा दिवा असतो, तो कुळाचं नाव प्रकाशात आणतो असं म्हटलेलं आहे. समजला अर्थ? नीट समजला? हो. जाऊया पुढे. कळलं सगळ्यांना? मॅडम किंवा या ठिकाणी हॅलो, मग फक्त हा. एक मुलगाच कुळाचं नाव हे नाही करतो, नाही मुलगी दीपक मुलगी सुद्धा हा आता हे बघा त्या काळामध्ये सावित्रीबाई मुलाला फुले. जास्त महत्व होतं. कारण हम्म. मुलामुळे वंश वाढत होता. बरोबर आहे ना? अजूनही करेक्ट तसं म्हणतो करेक्ट आपण की कारण मुलगा आहे आपलं आडनाव धारण करतो आणि तेच आडनाव पुढून येतो. बरोबर? मुलगी बरोबर दुसऱ्या घरात जाते, दुसरं आडनाव धारण करते. आता कुठे? Correct. आता मुली तेच आडनाव पण ठेवतात. त्यामुळे मुलगी सुद्धा इथे चालणार, सुपुत्र हा हा. सुद्धा पण चालेल. सावित्रीबाई फुलेंचं उदाहरण आहे. हा अनेक मुली आहेत अशा. अनेक हा आहेत हो. अनेक मुली आहेत, एकच नाही, खूप मुली आहेत अशा आता ज्यांनी नुकतंच त्यांचं हे झालं म्हणून. हा तर म्हणजे दोन्ही कुटुंबाचा म्हणलं तरी हा दोन कुळांचा ती उद्धार करते असं उद्धार म्हणूया. करते. बरोबर. येस. हा पण आता फक्त एकच सुभाषिताचा नाही. अर्थ लिहिताना मात्र असंच लिहायचं बरं का? हो 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 हो. शब्दशः अर्थ घ्यायचा त्याचा. बरोबर म्हणजे आपल्या कल्पना स्पष्ट होण्यासाठी आपण क्लिअर केलं हे सगळं. बरोबर. बरोबर आहे ना? हा. हो. बरं त्रैलोक्य म्हणजे काय? मला नाही माहिती. तुम्हाला माहिती आहे का? तीन लोक. तिन्ही लोक. कुठले 3 लोक आहेत? स्वर्ग, पाताळ आणि पृथ्वी. बरोबर. स्वर्ग, स्वर्ग, पृथ्वी. पृथ्वी आणि पाताळ ना. बरोबर. हो बरोबर. झालं? समजलं बरोबर सगळ्यांना? हो समज. अजून कोणीतरी अर्थ वाचणार आहे का ह्याचा? परत एकदा श्लोक वाचून पटकन अर्थ वाचायचा. आता अन्वय नका वाचू, फक्त अर्थ वाचा म्हणजे डोक्यात नीट राहील. फिट बसेल. कोण वाचणार आहे? पुढे कोण आहे? मोनाताई आहे. माधुरी, मोनाताई घ्या. मोनाताई आहात का तुम्ही? हा वाचते मी. हा वाच. प्रदोषे दीप चंद्र
प्रभाते दीपको रविः त्रैलोक्ये दीपको धर्मः सुपुत्रः कुलदीपकः. आणि भावार्थ चंद्र हम्म. भावार्थ ते अर्थ वाचा आधी. अर्थ 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 वाचा. रात्री चंद्र हाच दिवा असतो, हम्म. दिव्याचे काम करतो. प्रभात समयी सूर्य हाच दिवा असतो. सकाळी प्रकाश देण्याचं काम सूर्य करतो. तीनही धर्मामध्ये लोकात प्रकाशणारा दिवा हा आहे. हे तर चांगला पुत्र देखील कुळाला प्रसिद्धी देणारा दिवाच आहे. आता मी या ठिकाणी तुम्हाला 3 शब्दांचे अर्थ वेगळे सांगितले. प्रदोष, प्रदोषाचा अर्थ तुम्ही लिहून घेतला, वहीमध्ये टिपला का? पटकन लिहून घ्यायचा. त्रैलोक्य, त्रैलोक्यामध्ये तुम्ही घेतलंय. आणि धर्म, धर्म म्हणजे काय सांगितलं तुम्ही? चांगला धर्म नाही, सदाचरण. सद्वर्तन, सद्वर्तन किंवा सदाचरण. लिहून घेतले अर्थ? हा, चालेल. मग आता पुढे जायला हरकत नाही. आता 7वा श्लोक कोण वाचतंय? पुढे कोणाचा नंदाताई, नंबर आहे? नंदाताई, नंदा पानसरे ताई. नंदाताई वाचाल का? हो हो वाचते. हा. हं. एषान्न विद्या न तपो न दानं ज्ञानं न शीलं न गुणो न धर्म ते मर्त्यलोके भुवि भारभूता मनुष्यरूपेण मृगाश्च स्वरन्ति. चुकलं का? चरन्ति. हा, थोडं. ते मर्त्यलोके भुवि भारभूताः मनुष्यरूपेण मृगाश्चरन्ति. मृगाश्चरन्ति. अनेक मृगाः म्हणजे प्राणी आणि चरन्ति. चरन्ति म्हणजे भटकतात. तर येषां न विद्या, कोण आता कोणी अर्थ हे नंदा पानसरे. नंदाताई तुम्ही अन्वय वाचा. येषां न विद्या न तपः न दानं न ज्ञानं न शीलं न गुणः न धर्मः ते भुवि भारभूताः मृगाः मर्त्यलोके मनुष्यरूपेण चरन्ति. छान छान वाचलं. आता अर्थ पण वाचा. एषा म्हणजे ज्याच्याजवळ विद्या नाही, ज्ञान नाही. हे वाचू का मी सांगू? नाही, हे वाचू का? कारण आपण काय होतं. हो. ज्याच्याजवळ ना विद्या ना तप ना दातृत्व बुद्धी ना ज्ञान ना सदाचरण अथवा कोणताही गुण शील किंवा धर्म नाही, ते या भूमीला भार झालेले पशुच होत. केवळ माणसाचे रूप धारण करून फिरतात, एवढेच. बस, छान वाचलं. आता पशु काय करतात? पशु काय खातात? जनावर काय करतात? ते फक्त फिरतात, इकडे तिकडे भटकतात. कशासाठी भटकतात? केवळ त्यांचं खाद्य शोधत असतात. खाद्य शोधण्यासाठी आणि खाद्य शोधण्यासाठी आणि खाण्यासाठी ते फिरत असतात. आता माणसाला इथे काय म्हटलंय? पशु म्हटलंय. म्हणजे अशी माणसं पशु आहेत. कशी माणसं पशु आहेत? तर ज्यांच्याकडे ज्ञान नाही, विद्या नाही. तप म्हणजे विद्या नाही, शील नाही. ऐका, तप म्हणजे काय? तप म्हणजे काय? तपस्या म्हणजे काय? तपस्या म्हणजे देवधर्म नाही. तपस्या म्हणजे साधना. पण साधना म्हणजे काय? प्रयत्न करणे, बरोबर. परिश्रम करणे, कठोर परिश्रम करणे. बघा, पूर्वीचे लोक तप करायचे म्हणजे काय? ध्यान लावून बसायचे. कशासाठी? देवाला प्राप्त करण्यासाठी. मग तेव्हा अंगावर पाऊस पडो, ऊन येवो, वारुळ होवो, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे. म्हणजे इतकी कठोर
कठोर काम करायचे ते आणि तेव्हा त्यांना देव प्राप्त व्हायचा. म्हणजे कठोर कर्तव्य म्हणजे खूप कर्तव्य करण्यासाठी आपण खूप कष्ट करणं त्याला तप म्हणायचं. परिश्रम. हा, जे काही आपल्याला प्राप्त करायचं आहे ते प्राप्त करण्यासाठी कठोर परिश्रम करायचे त्याला तप म्हणतात. लिहून घ्या हा. ना दातृत्व बुद्धी. सांगेल का कोणी अर्थ दातृत्व बुद्धीचा? म्हणजे देण्याची दान वृत्ती करणे. नाही. हा, दान देण्याची करणे. बुद्धी. ती दानधर्म करण्याची वृत्ती नाही. हा, हो कंजूस. बरोबर. नाही, हा, पण दानधर्म सुद्धा कोणाला करायचा, कसा करायचा, केव्हा करायचा ते पण अगदी विवेक बुद्धीने करायचं असतं आपण हे सगळं. नाहीतर जो श्रीमंत आहे त्याला तुम्ही आणखीन काही आवश्यकता आहे काय त्यांना. उपयोग आहे का? आवश्यकता असते त्याला. हा, ठीक आहे. म्हणजे गरजू कळलं लोकांना. आपल्याला. गरजू लोकांना दान द्यायचं. करेक्ट. आणि जे आवश्यक आहे तेच. हा, ना ज्ञान, ज्याच्याकडे ज्ञानही नाहीये किंवा ज्ञान मिळवण्याची त्याला म्हणजे त्याला काही गरज पात्रता वाटत नाही. नाही. हा, पात्रताही नाहीये, त्याला गरजही वाटत नाही. जो आळशी आहे थोडक्यात. ना सदाचरण, काहीही चांगलं आचरण पण करत नाहीये तो, कुठलंच नाही. आई वडिलांनी सांगितलं उद्धटासारखं उत्तर देतो, करणार नाही जा. हे सदाचरण झालं का? नाही. म्हणून सदाचरण पण पाहिजे. अथवा कोणताही गुण, जे चांगले गुण आहेत ते कुठलाही गुण त्याच्याकडे नाही. शील नाही. शील म्हणजे काय? शील म्हणजे चांगले वागणूक. परफेक्ट. आपलं आपली चांगले चारित्र्य. बरोबर. चारित्र्यवान. शील म्हणजे चारित्र्यवान. बघा हा, हे संस्कृतमध्ये जे सुभाषित आलेले आहेत ना ते आपण अंगी बाळगणं इतकं आवश्यक असतं की ते जर आपण अंगी बाळगले ना तर कोणीही आपल्याला वाईट म्हणू शकतच नाही. हा, म्हणजे हे आता स्त्रियांसाठी तर शील फार महत्वाचं असतं. आपलं आपण शील जपणं हे अत्यंत आवश्यक असतं. हा, शील नाही म्हणजे चारित्र्य नाही किंवा धर्मही नाही. पाटील तसे वागतात, खोटं बोलतात, दारू पितात, काहीही म्हणजे कसेही. ते त्या माणसांना माणसं नाही, माणूस नाही म्हटलेलं आहे. त्यांना काय म्हटलेलं आहे? राक्षस. राक्षस पण नाही म्हटलेलं, जनावर म्हटले. जनावर. पशु म्हटले. जनावर. फक्त रूप कोणाचं घेतलंय? माणसाचं. मनुष्याचं. माणसाचं रूप घेऊन जनावरासारखे नुसतं खाद्य शोधत भटकत असतात. बस एवढंच. ते भारभूत, जमिनीला, पृथ्वीला भार झालेले, जड झालेलं, ओझं झालेलं आहे त्यांचं. असे ते पशु नुसते भटकणारे पशु आहेत. छान अर्थ कळला का तुम्हाला? कोणीतरी मला असाच्या असा अर्थ सांगू शकेल का? काही चरंती म्हणजे चरत फिरणे ना, म्हणजे खात फिरणे नाही, टाईप. चरंती म्हणजे फिरतात. चरती म्हणजे फिरणे. चरंती. अटकणे. तो पण फिरणेच आहे. तो पण फिरण्याच आहे. हा. संस्कृतमध्ये असे अनेक धातू तुम्हाला मिळतील की एकाच अर्थाचे अनेक धातू आहेत. पटकन दादा, आता कोणाचा क्रम आहे? त्यांनी अर्थ सांगा. प्रभाताई. प्रभाताई. हा, काय तुम्ही अर्थ वाचू का? श्लोक वाचा आणि अर्थ वाचा आणि नंतर तुम्हाला काय समजला तो सांगा. हो. येषां न विद्या न तपो न दानं ज्ञानं न शीलं न गुणो न धर्मः ते मर्त्यलोके भुवि भारभूताः मनुष्यरूपेण मृगाश्चरन्ति. म्हणजे ज्यांच्या जवळ अन्वय वाचा. येषां न विद्या न तपः न दानं न ज्ञानं न शीलं न गुणः न धर्मः ते भुवि भारभूताः मृगा मर्त्यलोके मनुष्यरूपेण चरन्ति. ते मृगाः असा उच्चार करायचा. हा, मृगाः. मर्त्यलोके मनुष्यरूपेण चरन्ति. म्हणजे ज्यांच्या जवळ ना विद्या ना तपः ना दातृत्व बुद्धी न ज्ञान न सदाचरण अथवा कोणताही गुण शील किंवा धर्म नाही ते या भूमीला भार झालेले पशुच होते.
माणसाचे रूप धारण करून ते फिरतात. छान. एवढेच. आता तुम्हाला काय समजलेला अर्थ आहे तो मला सांगा. हा, म्हणजे ज्यांच्या जवळ काही विद्या नाही किंवा दानधर्म करण्याची काही बुद्धी नाही, चांगले आचरणही नाही, चरित्रही चांगले नाहीत, ते या भूमीला भार झालेले आहेत. ते पशुरूपी आहेत माणसं. तप म्हणजे काय? माणसं तप म्हणजे जे कठीण परिश्रम करतात किंवा तपस्या करतात, म्हणजे त्यांनी तेही कठोर केलेली परिश्रम नाहीये. करण्याची वृत्तीही नाही त्यांची. वृत्तीही नाहीये. हो. हा हा. आणि तर अशी धर्म ही नाही म्हणजे माणसाचे रूप धारण करून फिरतात. ते पशुच आहेत केवळ. हा बरोबर. छान. कळला? नीट कळला अर्थ कोणाला? सगळ्यांना कळला नीट अर्थ? हो कळला. हा. काही अडचण काही कुठे आहे का? मृगाहा अधिक चरंती. मृगाहा अधिक चरंती. पुढे जाऊया मग, का घाई होतीये? नाही ठीक आहे. जाऊया ना. बर, चला 8वं घेऊया. प्रज्ञाताई. प्रज्ञाताई वाचाल का? हा. यस्यास्ति वित्तं स नरः कुलीनः स पंडितः स श्रुत्वान् गुणज्ञः स एव वक्ता स च दर्शनीयः सर्वे गुणाः कांचन कांचनम आश्रयन्ते. कांचन म्हणजे कांचनम आश्रयन्ते. आता बघा, हा जो श्लोक आहे ना, म्हणजे हे जे सुभाषित आहे ना, याच्यामध्ये धनवानाची किंवा सोनं धारण केलेल्यांची स्तुती केलेली आहे. म्हणजे लोक कसे पैसेवाल्यांकडे आकर्षित होतात ते या सुभाषितात सांगितलेलं आहे. अन्वय वाचत आहे. कोणी वाचलेलं आता? यस्य वित्तम अस्ति सहा नरः कुलीनः. यस्य वित्तम अस्ति सहा पंडितः श्रुतवान्. गुणज्ञ च अस्ति सहा एव वक्ता. सहा च दर्शनीयः यतः सर्वे गुणा कांचनम आश्रयन्ते. सर्वे गुणाः कांचनम आश्रयन्ते. सर्व गुण सोन्यामध्ये आश्रय घेतात. कुठले कुठले गुण? आता अर्थ दादा अर्थ द्या. ज्याला धन आहे तो पुरुष कुलीन, तोच विद्वान, तोच शिकलेला, तोच रसिक, तोच वक्ता, तोच सुंदर असे लोक मानतात, कारण हे सर्व गुण सोन्याच्या आश्रयाने राहतात. आता भावार्थ वाचा. केवळ द्रव्याच्या बळाने गुणरहित मनुष्य देखील सर्व गुण संपन्न ठरतो. ज्याच्या जवळ केवळ गुण आहेत पण ज्याच्याकडे सोने नाही तो गुणहीन ठरतो. म्हणजे कसं सांगितलं या सुभाषितामध्ये, ज्याच्याकडे धन आहे, श्रीमंत आहे, त्याला लोक किती मान देतात बघा. कसा मान देतात? तो कुलीन आहे म्हणतात, चांगल्या कुळात जन्मलेला आहे म्हणतात, तो पंडित आहे म्हणतात, तो विद्वान आहे म्हणतात. भले त्याला 4 ओळी वाचता का येईना पण तो विद्वान आहे म्हणतात. तोच शिकलेला आहे असं पण म्हणतात. तोच रसिक आहे. म्हणजे एखादा गाण्याचा कार्यक्रम असेल किंवा कसला कार्यक्रम असेल तर धनवान लोकांना बोलवतात तिथे. का? तर त्यांना समजतात ते रसिक आहेत. म्हणजे खरं म्हणजे त्या आतमधला हे वेगळा असतो हेतू, पण त्यांना बोलवून त्यांचं गुण कीर्तन गुण केलं जातं, त्यांचं गुण वर्णिले जातात, गुण वर्णिले जातात त्यांचे. तो श्रुतवान आहे. श्रुतवान म्हणजे काय? तो शिकलेला आहे, तो गुणज्ञ आहे, सगळ्यांचे गुण जाणणारा. गुणज्ञ म्हणजे गुण जाणणारा. सवक्ता, तो वक्ता पण आहे. स च दर्शनीय. दर्शनीय म्हणजे देखणा, सुंदर. दिसायला सुंदर, भला कसा का असे ना पण त्याला सुंदर म्हणतात. कारण का? तर त्याच्याकडे आहे पैसा. हे सगळे गुण सोन्याच्या आश्रयाने म्हणजे पैशाच्या आश्रयाने राहतात. या सुभाषितातनं किती छान उपदेश केलाय बघा, की धनवान लोकांकडे सगळे आकर्षित होतात, त्यांना सगळे चांगलं म्हणतात. पण एखादा गुणवान असेल पण त्याच्याकडे पैसा नसेल तर त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही.
त्याला मात्र कोणी मान देत नाही, सन्मान देत नाही. आणि धनवान माणसाला मात्र मान मिळतो, सन्मान मिळतो आणि त्याला सगळ्या या पदव्या पण मिळतात गुणांच्या सगळ्या. समजलं? नसलेल्या. नसलेल्या. बरोबर. एक प्रकारची व्यंगोक्ती आहे. व्यंग आहे ऍक्च्युली ही. हे व्यंग आहे ऍक्च्युली. ते पैसा असेल तर तो सगळं गुणसंपन्न म्हणतात. जोपर्यंत त्याच्याकडे पैसा आहे तोपर्यंत तो सगळं गुणवान असतो, पंडित असतो, सगळं असतं. म्हणजे पैशाकडे सगळे आत्कृष्ट होतात एवढंच फक्त. छान समजला ना? समजलं. आता हा सगळा अर्थ काढून टाकला तर फक्त श्लोकाचा अर्थ कोणी सांगू शकेल का? त्याचे सगळे गुण झाकले जातात. अवगुण झाकले जातात. अवगुण झाकले जातात आणि त्याला गुण बनवलं जातं. पैसा असेल तर अवगुण त्यामुळे त्याचे सगळे अवगुण झाकले जातात. मग आता या श्लोकाचा अर्थ सांगा बरं, फक्त श्लोकच वाचून. कोण सांगेल? मी सांगू मोना कुलकर्णी. यस्यास्ति वित्तं स नरः कुलीनः स पंडितः स श्रुतवान् गुणज्ञः स एव वक्ता स च दर्शनीयः सर्वे गुणाः काञ्चनमाश्रयते. आश्रयन्ते. काञ्चनमाश्रयन्ते. म आणि आश्रय असं केलं. काञ्चनम् आश्रयन्ते. काञ्चनम् आश्रयन्ते. हा. यस काञ्चनमाश्रयन्ते. यस्यास्ति ज्या जसे वित्त पैसा असतो, ज्या नराजवळ पुरुषाजवळ पैसा असतो तो कुलीन मानला जातो, श्रेष्ठ मानला जातो. ज्या त्याला पंडित यशवान मानला जातो, श्रुत ऐकण्यासारखं गुणज्ञ ज्ञानी मानला जातो. स एव वक्ता हा तोच सर्व गुणसंपन्न आणि बघण्यायोग्य असतो. त्याच्याकडे त्याला विचारतात लोक. सर्वे गुणाः कांचनम आश्रयन्ते. सर्व गुण आहेत त्याच्याजवळ. असा सोन्यासारखा तो मानला जातो. पैसा हा सर्व आहे. नाही तसा सर्वे गुणाः कांचनम आश्रयन्ते म्हणजे हे सर्व गुण म्हणजे कुठले गुण? कुलीन, पंडित, श्रुतवान, गुणज्ञ, वक्ता आणि दर्शनीय हे सर्व गुण सोन्याचा आश्रय घेतात. त्याच्याजवळ पैसे आहेत म्हणून तो सर्व गुण संपन्न असलेला मानतात. म्हणून तो सर्व गुण संपन्न ठरतो. त्याला काही विचारत नाही. पैशाला किंमत आहे. हा, म्हणजे हे सगळे गुण सोन्याचा आश्रय घेणारे आहेत. गुण मानतात. कुठल्याही प्रकारचं काही आश्रय घेणारे. हा, वाचा अर्थ आणि भावार्थ. पुन्हा ते वाचा तुम्ही. अर्थ आणि ज्याला धन आहे तो पुरुष कुलीन, तोच विद्वान, तोच शिकलेला, तोच रसिक, तोच वक्ता, तोच सुंदर आहे असे लोक मानतात. हे सर्व गुण सोन्याच्या आश्रयाने राहतात. हा, आता भावार्थ पण वाचा, हा महत्वाचा आहे. केवळ द्रव्याच्या बळाने गुणरहित मनुष्य देखील सर्व गुण संपन्न ठरतो. ज्याच्या जवळ गुण आहेत पण धन नाही अशा मनुष्याला कोणीच गुणहीन ठरतो. असा मनुष्य गुणहीन ठरतो. कळलं ना आता? कळला? हिंदी नका वाचा. अर्थ कळला? फळावर गुणहीन माणूस सुद्धा संपन्न ठरतो. जाऊया आता पुढे. कळलाय ना छान अर्थ? आता पुढे कोणाची टर्न? प्रज्ञाताई. आता वाचला मी. हा, मग प्रीतीताई घ्या. हा सर. परोपकाराय फलन्ति वृक्षाः, परोपकाराय वहन्ति नद्यः, परोपकाराय दुहन्ति गावः, परोपकाराय सतां विभूतयः. अन्वय वृक्षाः. हा, बरं वाचा. अन्वय वाचा, पण पुढे जाऊ नका आताच. अन्वय वाचा फक्त. वृक्षाः परोपकाराय फलन्ति, नद्यः परोपकाराय वहन्ति, गावः परोपकाराय दुहन्ति, सतां विभूतयः परोपकाराय भवन्ति.
याच्यावरून काय अर्थ कळतो तुम्हाला? दुसऱ्यासाठी झटतात. हा, कोण? फळ वृक्ष हा वृक्ष परोपकारासाठी फळ नद्या. देतात, हा, फळतात ते त्यांना फळ पाळतात. हा, वृक्ष नद्या खातात का हो वृक्ष फळं स्वतःची? नाही, नाही खात. नाही. कोणाला देतात? दुसऱ्यांना. माणसांना, म्हणजे बाकी पक्ष्यांना सगळ्यांना, देतात, पशूंसाठी असतात, पशु माणसांसाठी पक्षी असतात. माणसं. हा. हा, म्हणजे झाडांची फळं ही सगळी कोणासाठी असतात? केवळ परोपकार इतरांसाठी, करतात झाडं. हा, इतरांसाठी. इतरांसाठी. इतरांसाठी आता असतात. हा, एक सुद्धा फळ खात नाहीत त्यातलं. नंतर हो. परोपकाराय वहन्ति नद्यः. नद्यः म्हणजे नद्या. 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 नद्या कोणासाठी वाहतात? दुसऱ्यांसाठी, सर्व सगळ्यांसाठी. दुसऱ्यांना झाडांना पाणी. पाणी. म्हणजे नदीच्या आजूबाजूला, बरोबर, सजीवांसाठी. सजीवांसाठी. नदीच्या आजूबाजूला शेती पिकते, झाडं फुलतात. हे सगळं कोणासाठी? गाई असते. हा, गाई पाणी पशुपक्ष्यांसाठी, पितात. आपल्यासाठी. आणि शिवाय पाणी कोणासाठी? सगळ्यांसाठी. नदी स्वतःचं पाणी पिते का हो स्वतः? बघितलंय का कधी? नाही ना. हा, मग नद्या सुद्धा परोपकारासाठीच वाहतात. आता परोपकाराय दुहन्ति गावः म्हणजे काय? गावः म्हणजे गायी, अनेक गाई गायी. हा, गाई दूध दूध देतात. हा. दुसऱ्यांसाठी. हा, कोणाकोणासाठी त्यांचं दूध उपयोगाला येतं? माणसं तर पहिले काढून घेतात. बैलांना, माणसांना, हा, तिच्या वासराला स्वतःच्या होतं त्यांच्या. गायी सुद्धा परोपकार करण्यासाठीच दूध देतात. आणि परोपकाराय सताम विभूतयः. सताम विभूतयः म्हणजे सज्जन हा, सज्जन लोक. बरोबर. सज्जन लोक हे सुद्धा कोणासाठी असतात? ते पण परोपकार परोपकारांसाठी. दुसऱ्यांसाठी, आपल्यासाठी. इतरांसाठी झटतात. आपले त्याप्रमाणे ऐश्वर्य. सज्जनांचं ऐश्वर्य देखील परोपकाराच्याच कामी उपयोगी पडतं. उपयोगी येते, बरोबर. हा, आता आपण आपल्या सरांचं उदाहरण घेऊया. सता शब्दाचा अर्थ सताम, सतामचा अर्थ सज्जन. आणि विभूतयाचं पण सज्जन ना, उषाताई? हो. म्हणजे व्यक्ती. हा, ताई, आणि दुहंतीचं सतांचं नाव ताई, तुम्ही विभूत सज्जन आणि सतांचं काय? हा, तेच विभूती म्हणजे सज्जन, सतांचं काय? विभूतया म्हणजे त्यांचं ऐश्वर्य. अच्छा, आणि सताम म्हणजे सज्जन. हा, सज्जनांचं ऐश्वर्य हे सुद्धा परोपकाराच्या कामीच उपयोगी पडतं. तेच मी आता सरांचंच उदाहरण घेत होते, आपले देवल सर. त्यांचं उदाहरण घ्या. ते कोण आहेत? आपल्यासाठी शिकवतात सगळ्यांना. बरोबर. काय त्यांना एकदम. मिळतं सांगा? आपल्याला फुकट शिकवतात. काय मिळतं त्यांना त्यातनं? सगळं हे जे करतात, परिश्रम करतात, केवळ आपल्यासाठी करतात. का? तर आपल्याला संस्कृतचं चांगलं ज्ञान व्हावं, संस्कृतची सुभाषित समजावीत, त्याप्रमाणे आपलं वागणं बदलावं, ह्या सगळ्यासाठी ते झटतायत. मग ते कोण आहेत? सज्जन आहेत. हा, त्यांचं हे सगळं, ते सगळं बघा, काय आपल्याकडनं काय घेतात? फक्त परीक्षेची फी घेतात. आणि पुस्तकं जी आपल्याला मिळतात ती पण किती स्वस्तातली पुस्तकं, ती पण आपल्याला फक्त त्या पुस्तकांचे पैसे ते पण त्या संस्थेला जातात म्हणून. म्हणजे हे सज्जन लोक हे केवळ परोपकार करण्यासाठी असतात. जसे वृक्षाचं तुम्ही कायम उदाहरण लक्षात ठेवा, की झाडं म्हणजे ना अक्षरशः देव आहेत, देव. ते फक्त आपल्याला फळं फुलंच नाही देत, ते आपल्याला आणखीनही आपल्यावर देतात. सावली देतात. काय उपकार आहे? ऑक्सिजन मिळते. ऑक्सिजन. हा, आपल्याला प्राणवायू. जो प्राणवायू प्राणवायू. फुकट मिळतो ना, प्राणवायू. फुकट. ऍडमिट झाल्यानंतर तिकडे सिलेंडर लावतात बघा. ऑक्सिजन विकत घ्यायला लागतं. हा, करेक्ट. कोविड मध्ये सगळ्यांनी अनुभवलंय आपण होय, सगळ्यांनी. होय. हा, होय. तर हे झाड ताई. काम करतात. नद्या किती पण. उपकार करतात. हा, बोला. दुहंतीचं नाव हे काय आहे शब्द? तो तो चाललाय ना? हे धातू काय आहे तो? क्रियापद येते, म्हणजे धातू आहे, दुहती. दुह आहे का? हा, देणे. दुह. दूध देणे. हा,